नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण चढत्या उतरत्या क्रमाची पण गमत पाहूया. आता आपण एक 4 अंकी संख्या तयार करूया चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाचा वापर करू. तर आपल्याला दोन संख्या तयार करायच्या आहेत, मोठ्यात मोठी संख्या आणि लहानातल्या संख्या, आणि त्यांची वजाबाकी करायची. आणि असं आपल्याला करत जायचं आहे. एक कुठला तर नंबर येईल तोपर्यंत करायचं. हे 4 अंकी संख्येसाठी ट्रिक आहे किंवा 4 अंकी संख्येसाठी चढत्या क्रम उतरत्या क्रमाची आपण गंमत बघणार आहोत. मग आता पहिल्यांदा आपण जर मोठ्यात मोठी संख्या तयार करत असेल तर आपण काय करतो, सगळ्यात मोठा अंक ह्यातला 8 6 3 2 याच्यापासून 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या आपण तयार करायची आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा अंक कुठला येणार, 8, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 3 आणि 2. म्हणजे आपण काय करतो की उतरता क्रम लावतो. जर मला लहानात लहान अंक तयार करायचा असेल ह्या 4 अंकापासून, तर सगळ्यात लहान कोण अंक असणार तो पहिल्यांदा लिहिणार, त्याच्यापेक्षा जरासा मोठा, त्याच्यानंतर जरासा मोठा, त्याच्यानंतर शेवटी 8 येणार. म्हणजे आपण काय करतो की तर चढता क्रम लावतो. ज्यावेळी लहानात लहान संख्या तयार करतो चढता क्रम लावायचा, आणि मोठ्यात मोठा अंक तयार करायचा तर आपण उतरता क्रम लावतो. ह्या दोघांची आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायची. तर 2तनं 8 जाऊ शकत नाही, म्हणून काय करणार आपण, हातचा घेणार, इथं 2 होणार, इथं किती होईल 12. 12तनं 2 8 गेले किती राहणार बघा 4. तर 2तनं 6 जाऊ शकत नाही, परत हातचा घेणार आपण, 5 होईल, इथं काय होईल 12. 12तनं 6 गेलं 6 होईल. 5तनं 3 गेलं राहिलं 2, इथं काय होईल बघा 6. म्हणजे 6264. परत आपल्याला जे उत्तर आले त्या उत्तराचा परत मोठ्यात मोठा अंक आपल्याला तयार करायचा आहे आणि लहानातला अंक तयार करायचा आहे. मग आता आपण मोठ्यात मोठ्याला एम म्हटले, ह्याच्यापासून 6 2 6 4 पासून मोठ्यात मोठा अंक. आता सगळ्यात मोठा अंक कोण आहे, 6. परत मोठा कोण आहे, 6च आहे. परत कोण आहे बघा 4 आणि 2. हे मोठ्यात मोठा अंक झाला. परत याच्यापासून स्मॉल करायचं. मग सगळ्यात स्मॉल अंकाचा उलटा लिहा आता, 2 4 6 6. ह्यांचं परत आपल्याला काय करायचं, वजाबाकी. 2तनं 6 जाऊ शकत नाही, तर आपण काय करणार बघा, 4तनं हातचा घेणार, मग इथे 3 राहणार, इथे किती होईल 12. 12तनं 6 गेलं राहिलं 6. 3तनं 6 गेलं जाते का नाही, मग हातचा घेणार, परत 5 इथं होईल 13. 13तनं 6 गेलं किती राहिलं बघा 7. 5तनं 4 गेलं राहिलं 1. 6तनं 2 गेलं राहिलं किती 4. म्हणजे 4176. आता परत आलेलं उत्तर आहे, त्याच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायची. आता आपण बघूया मोठ्यात मोठी संख्या कुठली तयार होईल. आता बघा 4 1 7 6. सगळ्यात मोठा अंक कोण आहे, 6 7. 7 नंतर काय येईल बघा 6 4 1. यापासून होणार आहे. परत लहानात लहान संख्या कुठली तयार होईल बघा, ह्याचं उलट्या क्रमाने 1 4 6 आणि 7. ह्याच्यापासून आपण वजाबाकी करा. 1तनं 7 जाऊ शकत नाही, हातचा घेणार, इथं किती येईल 3, इथे किती येईल बघा, 1 वर 1 11 होणार. 11तनं 7 गेलं राहिलं 4. परत 3तनं 6 जाऊ शकत नाही, परत हातचा घ्यायला लागणार. परत इथे किती येईल बघा 5, इथं 13. 13तनं 6 गेलं किती राहणार बघा 6. परत 5तनं 4 गेलं किती राहणार 1. 7तनं 1 गेलं किती राहणार बघा 6. आता किती आलं बघा 6174. परत ह्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या आहे तर सगळ्यात मोठा अंक कुठला आहे बघा 7. त्यापेक्षा मोठा कोण आहे, लहान कोण आहे बघा 6. त्याच्यानंतर काय येईल बघा 4 1. आलं ही मोठ्यात मोठी. ह्याच्यापासून स्मॉल उलट्या क्रमाने 1 4 6 आणि 7. तर यांची परत वजाबाकी आपण करूया. 1तनं 7 जाऊ शकते का नाही, मग परत काय येईल बघा, इथं 3 हातच्या लागा. 11तनं 7 गेला किती राहिलं बघा 4. परत बघा 3तनं 6 जाऊ शकत नाही, परत हातचा, इथं 5 होईल 13. 13तनं 6 गेलं किती राहते बघा 7. 5तनं 4 गेलं किती 1. परत किती राहील बघा इथं 6. बघा आता इथं काय झालं, इथं पण परत उत्तर काय आलं बघा 6174. इथं पण आलं बघा 6174. आता हा नंबर, आता तुम्ही कोणतीही संख्या घ्या त्याच्यामध्ये 4 अंकांचं आपण काय करणार, मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या करा, तर शेवटी तुमचं उत्तर हेच मिळणार 6174. हे तुम्हाला उत्तर मिळणार. मग ह्यालाच म्हटलं जातं कपरेकर नंबर. ह्यालाच म्हटलं जातं कपरेकर नंबर असं म्हटलं जातं. हा नंबर आपल्या महाराष्ट्रातले देवळामधील एक शिक्षक होते कपरेकर गुरुजी. 1949 साली त्यांनी याचा शोध लावला आणि त्यांच्या मॅथमॅटिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता, म्हणून हा नंबरला कपरेकर नंबर म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. थँक्यू. अशाच गणिताच्या गमती जमतीसाठी माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.